अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री सद्गुरुनाथांच्या परम अशा चरणांवरती नतमस्तक होऊन आजच्या या प्रवचनाला सुरुवात करूया। आजचं हे वाक्पुष्प सद्गुरूंच्या चरणाशी समर्पित आहे, ज्यांच्या कृपेमुळे संपूर्ण जीवन हे भगवत अनुभवाने संपन्न होतं। खऱ्या अर्थाने जीवन जगण्याची योग्य दिशा ज्यांच्या कृपेने जीवाला प्राप्त होते, जीवाचा वास्तविक परिचय ज्यांच्या कृपेमुळे प्राप्त होतो, अशा श्री सद्गुरूंच्या चरणांवरती नित्य प्रतिक्षण हे मस्तक झुकलेलं असावं। त्या सद्गुरू चरणांवरती आपण आपली कृतज्ञता व्यक्त करतो, ती वर्षातून एका विशेष दिवशी, ती म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी। सत्शिष्यांसाठी गुरुपौर्णिमा हा फार मोठा उत्सव। सद्गुरूंच्या चरणांची वंदना, सद्गुरूंना काहीतरी भेट देणे, सद्गुरूंचा आशीर्वाद प्राप्त करणे, यासाठी वर्षातनं एकदा सर्वच जण सद्गुरूंच्या दरबारामध्ये रांग लावतात। परंतु सद्गुरूंची कृपा इतकी विशेष आहे की सद्गुरूंनी ज्याचा स्वीकार केला, ज्याच्यावर आपली कृपा केली, त्या सत्शिष्याच्या जीवनामध्ये प्रत्येक दिवस हा गुरुपौर्णिमा आहे। प्रत्येक क्षण हा त्याच्यासाठी उत्सवाचा क्षण आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थाने या जीवनाला खरा उत्सवाचं स्वरूप देणारे सद्गुरू आहेत। मग गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सर्वच जण आपल्या सद्गुरूंच्या दर्शनासाठी जातात, सद्गुरूंच्या चरणांवरती काही ना काही भेटवस्तू अर्पण करतात, आपलं मस्तक सद्गुरूंच्या चरणांवरती झुकवतात। म्हणून गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सद्गुरु तत्व काय आहे, सद्गुरूंची आपल्या जीवनामध्ये काय आवश्यकता आहे, याविषयी आपण आज थोडंसं चिंतन करणार आहोत। सद्गुरूंविषयी शब्द अपुरे पडावेत, कारण सद्गुरूंची महिमा इतकी विशेष आहे, ती शब्दामध्ये वर्णन केला जाऊ शकत नाही। साक्षात सरस्वती मातेने जरी वर्णन करण्याचा प्रयत्न केला तरी ते शक्य होत नाही। सहस्त्रमुख असलेल्या शेषाने जरी प्रयत्न केला तरी सुद्धा त्याची ती सहस्त्रमुखही अपुरे पडतील। आणि कबीरदासजींनी तर फार सुंदर शब्दात सांगितलेलं आहे की सप्त समुद्र की मसी करू लेखनी सब वनराज। जे संपूर्ण 7 समुद्र जे आहेत, त्या 7 समुद्रांची जरी शाई केली, लेखनी सब वनराज म्हणजे संपूर्ण वनांची जरी लेखणी केली, वृक्षांची जरी लेखणी केली, तरी सुद्धा सब धरती कागज करू गुरु गुण लिखा न जाय। संपूर्ण पृथ्वी जरी कागद केली तरी संपूर्ण पृथ्वी एवढा कागदही त्याच्यावरही जर आपण सद्गुरूंचे गुण लिहिण्याचा प्रयत्न केला तरी ते शक्य होणार नाही। एवढे विशाल गुणांचे भांडार म्हणजे सद्गुरू आहेत। कारण सद्गुरू म्हणजे कोणी व्यक्ती नव्हे, सद्गुरू हे तत्व आहे आणि तत्व हे सर्व व्यापक असतं। जे सर्व व्यापक आहे ते किती विशाल असेल याचा विचार करा। खरं तर आपण सद्गुरू म्हणजे एक व्यक्ती समजून बसतो। बरंच आता आपण जगामध्ये जर बघितलं, गुरु शिष्य परंपरा म्हणजे अशी पद्धत होऊन बसलेली आहे, एक
टीका म्हणून नाही, कुणावरती टीका टिप्पणी आपल्याला करायची नाही, परंतु एक सद्य परिस्थिती जी दिसते खऱ्या अर्थाने तेच सांगण्याचा प्रयत्न आहे की एखाद्याच्या जवळ आपण जातो, एखादा महात्मा आपल्याला दिसतो किंवा एखादी व्यक्ती ज्याच्या प्रभावामध्ये आपण येतो आणि लगेच आपण म्हणतो की नाही, तुम्ही मला कृपा करा, माझ्यावरती अनुग्रह द्या, मला दीक्षा द्या, माझ्या गळ्यामध्ये माळ टाका. गुरु शिष्य परंपरा ही अशी नाही आहे. वास्तविक पाहता गुरु शोधण्यासाठी जाण्याची गरज पडत नाही. सद्गुरु तत्वाविषयी बोलण्या अगोदर आपण सद्गुरूंची कृपा कोणावरती होते पहिले त्या सत्शिष्याचा आपण विचार करू. कारण शिष्यत्वाच्या पात्रतेला उतरल्याशिवाय सद्गुरु तत्व आपल्याला समजणार नाही. सद्गुरु तत्व समजण्यासाठी आपण शिष्य होणं अगोदर गरजेचं आहे. एका व्यक्तीने प्रश्न केला होता की तुम्ही सांगता एक गुरु एक शिष्य परंपरा आहे, मग असा जर विचार केला तर संपूर्ण म्हणजे भारताचा जरी विचार केला तरी भारताची एवढी जनसंख्या, त्यातले अर्धे शिष्य होतील आणि अर्धे गुरु होतील जर एक गुरु एक शिष्य अशी परंपरा एक शिष्य गुरु परंपरा ठेवली तर. खरं तर गुरूंची कमी नाही आहे, कारण गुरु म्हणजे व्यक्ती नव्हे, गुरु म्हणजे तत्व आहे. कमतरता आहे ती शिष्यत्वाची. गुरु हे तत्व असल्या कारणाने ते कुठे कधी कसं प्रगट होईल हे सांगता येत नाही, पण ते प्रगट करण्यासाठी त्याला प्रगट करण्यासाठी शिष्य असावा लागतो. सद्गुरु या तत्वाला प्रगट करणारा शिष्य आहे. सद्गुरु तत्व हे स्वयंभू आहे, सर्वव्यापी आहे, पण ते कोणावरती कृपा करतं, ते कोणाला दृष्टिगोचर होतं, ज्याची शिष्यत्वाची ज्याच्या अंगी पात्रता आली. आणि शिष्याची पात्रता म्हणजे काय, तर ज्याला काहीतरी ग्रहण करण्याची तीव्र जिज्ञासा आहे, काहीतरी प्राप्तीची तीव्र जिज्ञासा आहे, ज्याच्यामध्ये ग्रहणशक्ती विकसित झाली, खऱ्या अर्थाने तो सत्शिष्य आहे. असं आपण म्हणतो की सद्गुरूंच्या शिवाय परमार्थाची सुरुवात होऊ शकत नाही. बरेच लोक या प्रतीक्षेमध्ये असतात की आम्हाला गुरु भेटतील, अनुग्रह देतील, गळ्यात माळ टाकतील, कानात एखादा मंत्र देतील आणि मग त्याच्यानंतर आमच्या परमार्थाची सुरुवात होईल. खरं तर हा आपला चुकीचा समज आहे. सद्गुरू प्राप्त करण्या अगोदर म्हणजे सद्गुरूंची कृपा जर प्राप्त करायची असेल तर त्या अगोदर सुद्धा पायऱ्या सांगितल्यात. सद्गुरू ही पहिली पायरी नव्हे, ही शाश्वत गोष्ट आहे. हे सत्य आहे की सद्गुरूंच्या शिवाय परमार्थ मार्ग शक्य नाही. सद्गुरूंच्या शिवाय स्वात्मानुभूती शक्य नाही. आत्मज्ञान प्राप्त करायचं असेल, आत्म अनुभव करायचा असेल, मी स्वतः कोण आहे या स्वची ओळख करायची असेल तर सद्गुरूंची कृपा ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि म्हणून तुकोबरायांनी सुद्धा सांगितलं की सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाया आधी आधी. सगळ्यात पहिले सद्गुरूंचे पाय पकडावे लागतील. त्यांच्याशिवाय, त्यांच्या चरणांच्या आश्रयाशिवाय हा भवसागर तरुण जाणे शक्यच नाही आहे. तुम्ही म्हणाल मग जर सद्गुरूंच्या कृपेशिवाय भवसागर तरुण जाणे शक्य नाही, सद्गुरूंच्या शिवाय परमार्थ शक्य नाही, आणि हे की सद्गुरू ही पहिली पायरी नव्हे, त्याच्या अगोदर सुद्धा काहीतरी करणं गरजेचं आहे, हे कसं? तर याचा अर्थ असा आहे की सद्गुरूंची प्राप्ती ही तुम्हाला पहिल्याच दिवशी होईल. म्हणजे तुम्ही म्हणाल की सद्गुरू भेटतील, अनुग्रह देतील, त्याच्यानंतर आमच्या परमार्थाची सुरुवात आहे, नव्हे. सद्गुरूंच्या कृपेसाठी तुम्हाला पात्र व्हावं लागेल. जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही की माझ्या जीवनामध्ये सद्गुरू कृपा व्हावी, आता सद्गुरू कृपेशिवाय मला पुढचा मार्गच नाही, त्यावेळी सद्गुरूंची कृपा आपल्यावरती होते, त्यावेळी सद्गुरू आपल्या जीवनामध्ये येतात. आणि म्हणून सद्गुरूंच्या कृपेसाठी, सद्गुरू प्राप्तीसाठी सगळ्यात पहिले आपल्याला संत संगाची अत्यंत आवश्यकता आहे. सगळ्यात पहिले सत्संगाचा आश्रय घेतला पाहिजे.
सत्संगामध्ये ज्यावेळी आपण जाल त्यावेळी संतांशी आपली भेट होईल आणि त्या सत्संगामध्ये आपल्याला कळेल की आपल्या जीवनाचं खरं कर्तव्य काय आहे. आपण कशासाठी जन्माला आलो, हा मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झाला, ही भगवंताची एवढी कृपा आपल्यावरती झाली, ती कशासाठी. ज्यावेळी आपल्याला हे कळेल आणि आता या कृपेचा आपण सदुपयोग साधून घेतला पाहिजे, जो लाभ आपल्याला झाला आहे मनुष्य जन्मरूपी त्याचा आपण सदुपयोग साधून घेतला पाहिजे, हे सत्संगाने आपल्याला कळेल. सत्संगामध्ये आपल्याला कळेल की भगवत प्राप्तीशिवाय आपलं कल्याण शक्य नाही. आणि मग ही भगवत प्राप्ती कशी होईल, आपलं आत्मकल्याण कसं साधलं जाईल, माझ्या कल्याणाचा मार्ग मला कुठे मिळेल. सत्संगामध्ये ज्यावेळी आपण वारंवार जाऊ त्यावेळी संतांच्या मुखातून ऐकलेली जी पवित्र वाणी आहे, खरं तर तोच सत्संग आपल्या अंतःकरणामध्ये या आत्मकल्याणासाठी, साधनेसाठी जिज्ञासा निर्माण करते. की आम्ही कथेमध्ये ऐकलं की ध्रुवाने भगवंताची प्राप्ती केली, प्रल्हादासाठी भगवंत प्रगट झालेत, संत मीराबाईंनी भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती केली. हे सगळे उदाहरणं ज्यावेळी सत्संगामध्ये आपण ऐकू त्यावेळी आपल्या अंतःकरणामध्ये जिज्ञासा जागृत होईल, तीव्र इच्छा मनामध्ये निर्माण होईल की मग मलाही अशी अवस्था कधी प्राप्त होईल. काही ऐसी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा जुरत असे, काही ऐसा पात्र होईल लाभासी, असा लाभ मला कधी मिळेल, त्यासाठी मी कधी प्राप्त होईल. प्रश्न आहे की सत्संगाच्या द्वारे ज्यावेळी निरंतर आपण सत्संग करू त्यावेळी अंतःकरणामध्ये प्रश्न निर्माण होईल की कधी माझ्यावरती भगवंताची कृपा होईल, कधी माझा उद्धार होईल, कधी माझ्या कर्मगतीचं खंडन होईल. त्यावेळी खऱ्या अर्थाने आपली जिज्ञासा पाहून की आता आपल्या जीवाला चैनच पडत नाही की त्या भगवत तत्वाची प्राप्ती किंवा त्या भगवंतापर्यंत जाणारा मार्ग मला कोण दाखवेल, कोण माझं समाधान करेल, असा कोण आहे जो या संसार संस्कृतीतून, या संसार संस्कृतीमध्ये जो संताप मला झालाय यातून मला निवृत्त करेल. खरी विश्रांती मला कोणामुळे प्राप्त होईल, कधी प्राप्त होईल. ज्यावेळी असे हे सगळे प्रश्न आपल्या अंतःकरणामध्ये तीव्र उसळ्या मारतील त्यावेळी आपली भगवंताकडे प्रार्थना होईल की देवा असा कोणीतरी माझ्या जीवनामध्ये मला भेटू दे की ज्याच्यामुळे माझ्या या सर्व प्रश्नांचं समाधान होईल. आणि ज्यावेळी अशी जिज्ञासा लागते त्यावेळी संतांची संगती, संत संगतीमध्ये मिळालेला सत्संग आणि त्या सत्संगातून निर्माण झालेली ही, प्राप्त झालेली ही स्थिती, आणि मग त्यावेळी मग भगवंताची कृपा होते. भगवत कृपा काय आहे तर तेच परब्रह्म तत्व साक्षात आपल्या जीवनामध्ये सद्गुरु स्वरूपाने आपल्यावरती कृपा करण्यासाठी येतं. कृष्णं वंदे जगद्गुरु किंवा शंभवे गुरवे नमः, साक्षात शिव हेच संपूर्ण विश्वाचे, अखिल ब्रह्मांडाचे गुरु आहेत. श्रीकृष्ण या संपूर्ण जगताचे गुरु आहेत. पण केव्हा ते गुरुतत्व प्रगट होईल, ज्यावेळी साधकाच्या अंतःकरणामध्ये अशी जिज्ञासा जागी होईल त्यावेळेला की आता सद्गुरूंच्या शिवाय मला पर्याय नाही, तेच मला मार्गदर्शन करू शकतील. कोण असा असेल की जो मला योग्य मार्ग दाखवेल. आता माझी या मार्गावर चालण्याची तीव्र इच्छा आहे. आणि त्यावेळी सद्गुरूंची कृपा होते. आणि मग तुकोबाराय सुद्धा सांगतात की माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. म्हणून सद्गुरू हे काय आहे, सद्गुरू कोणी व्यक्ती नव्हे, सद्गुरू हे तत्व आहे. आणि ज्या ठिकाणी योग्य शिष्य असेल त्या ठिकाणी ते तत्व सहज प्रगट होते आणि आपल्या कृपेचा वर्षाव करतो. म्हणून सद्गुरूंच्या कृपेसाठी पहिले पात्र व्हा, शिष्यत्व आपल्या अंगी येऊ द्या. आणि शिष्यत्व अंगी येणं म्हणजे काही एकच दिवसामध्ये येईल असं नाही, परंतु प्राप्तीची जिज्ञासा, एक साधक बनण्याची इच्छा, जीवनाच्या उद्धाराच्या मार्गावरती चालण्याची तीव्र इच्छा ही सद्गुरु कृपेला कारण ठरते. म्हणून
गोस्वामी तुलसीदासजी महाराज सुद्धा रामचरित मानसामध्ये फार सुंदर प्रसंग येतो, ज्यावेळी श्री रामचंद्र प्रभू शबरी मातेच्या आश्रमामध्ये, मतंग ऋषींच्या आश्रमामध्ये गेले आणि शबरी मातेला भगवंतांनी नवविधा भक्तीचा उपदेश केला, नवविधा भक्ती सांगितली. त्या नवविधा भक्तीमध्ये सगळ्यात पहिले सांगितलेलं आहे की सर्वात पहिले प्रथम भगती संतन कर संगा. सगळ्यात पहिली भक्ती म्हणजे संतांची संगती. दुजी रती मम कथा प्रसंगा. दुसरी आहे भगवंताच्या कथेमध्ये रुची निर्माण होणं, म्हणजे अतिशय आवडीने आणि श्रद्धेने भगवंताच्या कथा श्रवण करणं. आणि मग तिसरी सांगितली गुरुपद पंकज सेवा, तिसरी भगती अमान. आणि मग चौथी भगती मम गुणगण करही कपट तेजी गान. म्हणून सगळ्यात पहिली पायरी आहे सत्संग, संतांची संगती. दुसरं संतांच्या संगतीमध्ये जाल तर कानावरती जे शब्द पडतील, त्यांची जी अमृतमय वाणी पडेल, तीच वाणी सहजतेने आपल्याला परमेश्वराकडे, आपल्या आत्मकल्याणाकडे आपल्याला सहजपणे प्रवृत्त करेल. आणि हळूहळू आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये ती आत्मउद्धाराची तळमळ जागी होईल. जीवनाचं खरं सार कशामध्ये आहे हे आपल्याला कळेल. म्हणून बिनु सत्संग विवेक न होई, रामकृपा बिनु सुलभ न सोई. सत्संगाशिवाय विवेकाची प्राप्ती होत नाही. आणि विवेक कुठे मिळतो तर तो संतांच्या संगतीमध्ये मिळतो. संत तेथे विवेका असणे की जे. आणि मग त्यावेळी त्याच ठिकाणी ज्या संतांच्या वाणीने आपल्या अंतःकरणावर असा प्रभाव झाला, त्याच संत मंडळींमध्ये आपलं सद्गुरु तत्व विराजमान आहे. ज्याप्रमाणे परीक्षिती राजाची ज्यावेळी तीव्र इच्छा झाली की माझा 7 दिवसामध्ये उद्धार कसा साधला जाईल, त्यावेळी खऱ्या अर्थाने ज्याच्या अंतःकरणामध्ये आत्मउद्धाराची तीव्र जिज्ञासा जागी झाली, त्यावेळी भगवान शुकदेवांकडे परीक्षिती राजाला जाण्याची गरज नाही पडली. परीक्षिती राजाकडे भगवान शुकदेव स्वतः येत आहेत. म्हणून सद्गुरु तत्व तर वाट बघताय आपले की कधी असा कोणी योग्य मिळेल की ज्याला मी खऱ्या अर्थाने माझ्या अंतरंगीचा ठेवा देऊ शकेल. म्हणून सद्गुरूंची कमी नाहीये. सद्गुरू हे तत्व आहे, ते कुठेही प्रगट होऊ शकतं. आपण मात्र शिष्यत्वाच्या पात्रतेला उतरणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ज्यावेळी आपण शिष्यत्वाच्या पात्रतेला उतरू, त्यावेळी खऱ्या अर्थाने त्या सद्गुरूंची महिमा आपल्याला कळेल की यांना शरण गेल्यानंतर मला काय प्राप्त झालं. मग सद्गुरूंची खरी कृपा कशामध्ये आहे? सद्गुरूंची कृपा होणे, अनुग्रह होणे म्हणजे काय? आजच कोणीतरी तुम्हाला भेटला आणि लगेच तो तुम्हाला अनुग्रहित करेल असं नाही. आणि खरं तर आपणही, कारण सद्गुरू तत्व असं आहे की एकदा ज्या ठिकाणी तुम्ही तुमची श्रद्धा समर्पित केली, त्या ठिकाणी मग तुमचं मत बदलायला नको. म्हणून सद्गुरूंचं म्हणजे गुरुतत्वाविषयी सुद्धा तुम्ही शंका नाही घ्यायची, परंतु आपणही तिथे तपासून बघायचं आहे की खरंच हे माझ्यावरती कृपा करण्यासाठी आले आहेत. आणि सद्गुरू आपल्यावर कृपा करण्यासाठीच आले आहेत. खरं तर सद्गुरूंना तपासणं एवढा आपला अधिकार नाहीये, योग्यता नाहीये. पण आपल्यासाठी गुरुतत्व कोण आहे? तर एखाद्या महात्म्याचा किंवा एखाद्या व्यक्तीचा, एखाद्या साधूचा तुम्ही बाह्य ज्या गोष्टी आहेत त्या बघून नका हे करू की या साधूचा वेश असा आहे म्हणून आपण त्याला शरण गेलोत, किंवा त्याच्या मागे फार मोठी शिष्य परंपरा, शिष्य वगैरे आहेत, फार मोठा पसार आहे नव्हे, फार मोठा आश्रम आहे नव्हे. सद्गुरू तत्व काय आहे की ज्याच्या चरणांना बघितल्यानंतर, ज्याची वाणी ऐकल्याबरोबर, ज्याचा एकच शब्द तुमच्या अंतःकरणाला, तुमच्या हृदयाला जाऊन भिडतो आणि त्याच क्षणी हे संपूर्ण जगत शून्य वाटायला लागतं. आणि त्या तत्वाची, त्या महात्म्याची चरण पाहून, त्या महात्म्याकडे बघून ज्यावेळी अश्रून आपल्या नेत्रातून येतील, अष्टसात्विक भाव जागृत होतील आणि हे मस्तक आपोआप कुठलाही विचार तर्क न करता हे मस्तक ज्याच्या चरणांवर आपोआप झुकेल, हे तुम्हालाही कळणार नाही की मस्तक त्याच्या चरणावर कधी झुकलं.
जिथे तुम्हाला संपूर्ण समर्पणाची भावना निर्माण होईल, समजून चालावं तेच आपलं सद्गुरु तत्व आहे. म्हणून सद्गुरु तत्व आपल्या जीवनामध्ये कृपा करण्यासाठी येत आहे. तुम्ही त्यासाठी पात्र व्हा. जगद्गुरु तुकोबाराय कुठे गेले अनुग्रह मिळवण्यासाठी? कुठेच नाही. त्यांच्यावरती अनुग्रह स्वप्नाच्या माध्यमातून झाला. सत्यगुरु राय कृपा मज केली, परी नाही घडली सेवा कधी. स्वप्नामध्ये अनुग्रह केला. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. गुरु परंपरा सांगितली, मंत्र दीक्षा दिली स्वप्नामध्ये. मग ही परंपरा एकनाथ महाराजांना सुद्धा भगवतवाणी झाली की एकनाथा, तुझ्या अंतकरणातल्या प्रश्नांची उत्तरं देणारा तुझ्यासाठी असलेलं तुझं जे सद्गुरु तत्व आहे ते वाढ बघताय देवगिरीवरती. आणि मग त्यावेळी एकनाथ महाराज सद्गुरु जनार्दन महाराजांकडे जात आहेत. निवृत्तीनाथांवरती ज्यावेळी गहिनाथांची कृपा झाली, त्या कृपेचा प्रसंग तुम्ही बघा. ब्रह्मगिरीची यात्रा करत असताना गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना ओढून घेतलंय. सहज त्यांच्यावरती आपली कृपा केली. आपल्या सानिध्यात बसवून त्यांची उपासना साधना घडवली. निवृत्तीनाथांनी माऊलींवरती कृपा केली. ओ चांगदेव महाराजांनी तर 1400 वर्ष वाट बघितली योग्य गुरुची. आणि 1400 वर्षानंतर त्यांना योग्य गुरु लाभले. आणि मग ते त्या दिवशी म्हणतात, चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. 1400 वर्ष त्या महात्म्याने वाट बघावी. म्हणून सद्गुरु तत्व हे आपल्यावरती कृपा करते, पण आपण त्याच्या योग्य व्हा. आणि आपल्याला गुरु शोधण्याची गरज पडणार नाही. ज्यावेळी अशा पद्धतीने आपल्या अंतःकरणाची स्थिती होईल, तुम्ही तुमच्या शेताची तयारी करून ठेवा. सद्गुरु त्याच्यामध्ये नामरूपी बीज रोवण्यासाठी निश्चितपणे येणार आहे. आणि त्या बीजाला अंकुरित करण्यासाठी भगवंत कृपेचा मेघ जो आहे तो नेहमी करता वर्षाव करत असतो. म्हणून सद्गुरूंची कृपा होते. सद्गुरूंचा अनुग्रह कसा प्राप्त होतो? तर कानामध्ये मंत्र देणे म्हणजे सद्गुरूंचा अनुग्रह असं होत नाही. ती एक पद्धत झाली. सद्गुरूंच्या अनुग्रहाची दीक्षेची पद्धती सांगितलेली आहे की करस्पर्शाने तुमच्या मस्तकावरती हात ठेवून सद्गुरूंची दीक्षा होते. चरणाच्या अंगुष्ठाच्या स्पर्शाने सुद्धा सद्गुरूंची कृपा प्राप्त होते. सद्गुरूंच्या नेत्राद्वारे कृपादृष्टी तुमच्यावरती होणे अनुग्रहच आहे. वाणीद्वारे त्यांचा एखादा मंत्र, एखादा शब्द आपल्यापर्यंत पोहोचणे अनुग्रह आहे. अनुग्रहाची दीक्षेची पद्धती वेगवेगळी आहे. सद्गुरूंची एक दृष्टी सुद्धा आपल्यासाठी खूप झाली की त्यांच्या एका कृपादृष्टीने आपला उद्धार होईल. मीराबाईंवरती सद्गुरूंची कृपा कशी होते? मीराबाईंच्या हातामध्ये एक तारा दिला गेला. तो एक तारा साधन ठरलाय मीराबाईसाठी. श्यामसुंदराचे गुण गात गात सद्गुरूंनी दिलेला एक तारा वाजवत त्या ठिकाणी मीराबाई श्यामसुंदरामध्ये एकरूप झाल्या. म्हणून अनुग्रह कुठल्या पद्धतीने कसा होईल सांगता येत नाही. बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये शंका असते की सद्गुरू प्रत्यक्ष शरीर रूपाने असतील तरच आपण म्हणतो की शरीर रूपाने जे आहेत तेच आपले सद्गुरू असू शकतात, असं नव्हे. एखाद वेळी सद्गुरू किंवा ज्या संत परंपरेमध्ये तुम्ही येत असाल ते समाधिस्थ जरी झालेले असलेत, देहरूपाने जरी तुम्हाला दिसत नाही, तरी मात्र तत्वरूपाने सदैव आहेत. आणि म्हणून ते स्वप्नामध्ये तुमच्यावर कृपा करू शकतात किंवा एखाद्या महात्म्याच्या माध्यमातूनही तुमच्यावर कृपा करू शकतात. माझ्या गुरु परंपरेचा विचार केला तर समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची गुरु परंपरा, त्यांचे सत्शिष्य रामचंद्रजी महाराज गुरु, आणि बाबांनी 85 सालामध्ये समाधी घेतलेली. परंतु त्यांचा अनुग्रह मला आत्ता हल्लीच्या काळामध्ये झाला, त्यांच्या समाधीच्या कितीतरी काळानंतर. आणि तो स्वप्नाच्या माध्यमातून झाला. मग
ह्या ज्या गोष्टी आहेत, सद्गुरु तत्व तुमच्यासाठी कुठेही प्रगट आहे. पण बऱ्याच वेळा लोक म्हणतात की आमच्या एखाद्या संतांवरती श्रद्धा आहे, त्यांनाच आम्ही आमचे गुरु मानतो, परंतु ते तर प्रत्यक्ष नाही आहेत. मग आम्ही कसं समजावं की त्यांनी आमच्यावर कृपा केली की नाही? सद्गुरु तत्वाविषयी तुम्ही निष्ठा बाळगा, व्यक्तीविषयी नव्हे, शरीराविषयी नव्हे. म्हणून सद्गुरूंना व्यक्ती समजणं, खरं तर हा भ्रम आपण दूर केला पाहिजे आणि व्यक्ती समजूनच आपण खरं तर सद्गुरूंच्या कृपेला पूर्ण प्राप्त करू शकत नाही. आपण तिथे उणे पडतो. मग सद्गुरू जर व्यक्ती समजत असाल तर आपली स्थिती ही गोचिडासारखी होईल, की गोचिड गाईच्या कासेला चिपकलेला असतो, पण तो गाईचं रक्त पितो, पण त्याला गाईच्या दुधाचा स्वाद कळत नाही. त्याप्रमाणे आपली अवस्था होऊ नये म्हणून सद्गुरू हे व्यक्ती नसून सद्गुरू हे तत्व आहे आणि त्या सद्गुरू तत्वाला आपण शरण गेलं पाहिजे. सद्गुरू तत्वाची अनन्य शरणागती आपण पत्करली पाहिजे. गुरुकृपा कशी होते याचं एक फार सुंदर उदाहरण समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या गजानन विजयातलं आहे. महाराजांचे एक शिष्य होते पुंडलिक महाराज. मुणगाव क्षेत्रामध्ये त्यांचा निवास होता. नेहमी महाराजांची म्हणजे शेगावला ते जायचे, वारी करायचे. गजानन महाराजांवरती नितांत श्रद्धा होती. आणि गावामध्ये भागाबाई नावाची एक महिला होती. तिचा खरं तर कोणावरतीच विश्वास बसत नव्हता. आज हा गुरु तर उद्या तो गुरु. म्हणून ती पुंडलिकाकडे आली आणि सांगायला लागली की आपण जवळच अंजनगाव आहे, त्या ठिकाणी आपण जाऊ. केजाजींचे शिष्य तिथे आलेले आहेत, त्यांना आपण गुरु करू. पुंडलिकाने सांगितलं माझे गुरु गजानन आहेत. त्यावेळी ती म्हणते की अरे गजानन महाराज ते कशाचे आले गुरु? कधी गड्यात माळ नाही, डोक्याला टिका नाही, अंगावर नीट कपडे घालत नाही, चिंदी नसते, दिगांबर अवस्थेमध्ये फिरणारा, चिली मोडणारा तो काही गुरु होय? अरे गुरु जर तू मांडतो तर सांग, तुझ्या गड्यात माळ टाकली का? तुझ्या कानात मंत्र फुंकला का? पुंडलिकाने सांगितलं असलं तर काही झालं नाही, पण माझी पूर्ण श्रद्धा ही सद्गुरू गजानन महाराजांवरतीच आहे. तरी उद्या सकाळी बघू काय आहे ते. आणि याच विचारामध्ये पुंडलिक महाराज झोपी गेलेत आणि त्यांना दृष्टांत झाला. सद्गुरू गजानन महाराज त्यांच्या समक्ष प्रगट झालेत. स्वप्न त्यांना पडलं आणि गजानन महाराजांनी विचारलं, अरे कर कानेकडे, तुला मंत्रच पाहिजे ना? महाराज फार सुंदर सांगतात की पुंडलिका, कानात काही शब्द सांगितल्याने जर ती गुरुदीक्षा झाली असती तर मला सांग, रोज सगळ्या बायका एकमेकीच्या कानात काही ना काही खुसूर खुसूर करतात, त्या सगळ्या एकमेकींच्या गुरु झाल्या नसत्या का? आणि मग म्हणतायत कर कान तुझा इकडे, तुला आज मंत्र देतो. मंत्र दिला, गणगण गणात बोते. आणि पुंडलिक महाराजांनी सांगितलं की मला तुमच्या चरण पादुका हव्या सेवेसाठी. महाराजांनी सांगितलं माझा प्रसाद तुला प्राप्त होईल. जागे झाले तर समोर महाराज नव्हते. पुन्हा विचारांचं सगळं चक्र सुरू झालं. त्याच वेळी त्या गावातले एक सद्गृहस्थ जे गजानन महाराजांचे निस्सीम भक्त होते, झामसिंगजी महाराज, शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनासाठी गेले होते. आणि मग महाराजांनी झामसिंगांच्या जवळ आपल्या चरण पादुका पुंडलिकासाठी प्रसाद म्हणून पाठवल्या. जसं झामसिंग गावामध्ये परत आले तसं पुंडलिक त्यांच्या जवळ गेलेत आणि विचारायला लागले, महाराजांनी माझ्यासाठी काही दिलं का? त्यावेळी झामसिंगांना प्रश्न पडला की निश्चितपणे याच्यामध्ये काहीतरी संबंध असला पाहिजे. महाराजांनी पुंडलिकासाठी प्रसाद दिला आणि पुंडलिकाने हे येऊन विचारणं. त्यावेळी त्यांनी विचारलं की काय झालं बाबा, तू असा का विचारतो आहे? त्यावेळी त्यांनी आपला स्वप्न दृष्टांत सांगितला की मला स्वप्नामध्ये असा दृष्टांत सांगितला आणि त्या चरण पादुका मी नवीन बनवाव्या की महाराज मला माझे महाराजांकडनं मला मिळणार आहे. त्यावेळी त्यांनी त्या चरण पादुका काढून दाखवल्या आणि अजूनही मुणगाव क्षेत्रामध्ये बाबांच्या त्या चरण पादुका स्थित आहेत. सांगायचं तात्पर्य आहे की तुम्ही जी इच्छा कराल ती तुम्हाला प्राप्त होईल. सद्गुरूंची कृपा कधी होईल, कशी होईल हे सांगता येत नाही. तुम्ही फक्त योग्य बना त्या पात्रतेच्या. तुम्ही त्या पात्रतेला उतरलात की सद्गुरूंची कृपा व्हायला वेळ लागत नाही आणि मग अशा प्रकारे सद्गुरूंची कृपा होते. सद्गुरूंचा हस्त जरी आपल्या मस्तकावरती पडला तरी सुद्धा आपल्या जीवनाचा उद्धार आहे. सद्गुरूंच्या चरणांची रज प्राप्त झाली तरी सुद्धा आपल्या जीवनाचा उद्धार आहे. म्हणून सद्गुरूंच्या चरणांवरती अनन्य समर्पण करा, शरणागत व्हा की हे सद्गुरुनाथा, तुमच्याशिवाय आता माझा कोणीच नाही आणि सर्व भावे तुम्हीच माझा सांभाळ करता आहात.
म्हणून सद्गुरू आपली आई बाप सर्व काही आपले बनतात. आणि म्हणून सद्गुरूंना अनन्य भावे शरण जा. त्यावेळी आपल्याला सद्गुरू कृपेचा परिपूर्ण अनुभव येईल की सद्गुरूंची कृपा काय आहे. गुरु कृपा निर्मल भागीरथी, गंगेसारखी सद्गुरूंची कृपा आहे, जी जीवाचे सगळे पाप ताप सगळ्यांचा नाश करते आणि त्याला त्याच्या आत्मस्थितीमध्ये स्थिर करते. माऊली सांगतात, मज हृदय सद्गुरू जेने तारिला हा संसार पुरू. हा संसार सागर ज्यांच्या कृपेने तारला जातो ते सद्गुरू आहेत. आणि त्या सद्गुरूंचाच ते जय जयकार करतात की जय जय व शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंद वर्षती. किंवा श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. कल्पतरू तडवटी जो कोणी बैसला, काय वाणू त्याला सांगा जोजी. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. आज तरलोय. कधी तरलो तर सद्गुरूंच्या कृपेमुळे. आता उद्धारिलो गुरुकृपे. म्हणून सद्गुरू कृपा ज्याच्यावरती झाली त्याला आपली चिंता करावी लागत नाही की आता माझं कसं होईल, पुढे माझं कसं होईल, माझा सांभाळ कोण करेल. खरं तर जो सद्गुरूंचा झाला मग त्याला बाकी कोणाचीच गरज उरत नाही, कोणाची आवश्यकता उरत नाही. केवळ एकमेव सद्गुरूंचे चरण दृढ धरा. सद्गुरूंच्या चरणांची निस्सीम भक्ती करा. सद्गुरू चरणांची भक्ती हीच भगवंताची भक्ती सांगितलेली आहे. आणि म्हणून तुकोबारांचा एक सुंदर अभंग आहे की भगवंताची पूजा कोणती आहे तर स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा, अणभाव नाही दुजा. सद्गुरू चरणांची सेवा, सद्गुरू चरणांची भक्तीच खऱ्या अर्थाने भगवंताला अतिशय प्रिय आहे. आणि म्हणून एकनाथ महाराज सुद्धा फार सुंदर वर्णन करतात की नमावे हे नित्य सद्गुरूंचे पाय, आणिक उपाय करू नये. हा संसार भवसागर तरुण जायचा असेल, मोक्ष सुखाची प्राप्ती करायची असेल, आत्मज्ञान प्राप्त करायचं असेल, जीवन कल्याण साधायचं असेल, स्वतःचा परिचय करून घ्यायचा असेल तर खऱ्या अर्थाने या सगळ्यांसाठी एकमेव उपाय आहे, नमावे हे नित्य सद्गुरूंचे पाय, आणिक उपाय करू नये. आन उपाय करू नये. गुरुचरणांविना मानू नये काही. नाथ महाराज सांगतात मी एकटा सांगतो असं नाही, तर वेदशास्त्र पाही. वेदशास्त्र सुद्धा हेच सांगताहेत, हेची सांगे. एका जनार्दनी गुरुचरण सेवा, प्रिय होय देवा सर्व भावे. सर्व भावे भगवंताला काही आवडणारं असेल तर ते म्हणजे सद्गुरू चरणांची सेवा आहे. भगवंताची आपण पूजा अर्चा सगळं काही करत असाल पण जीवनामध्ये सद्गुरू सेवा नसेल, सद्गुरूंची प्रसन्नता नसेल, सद्गुरूंची कृपा नसेल तर खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही परिपूर्ण अवस्थेला प्राप्त होऊ शकत नाही. भगवंताची पूजा अर्चा तुम्हाला फल देत नाही असं नाही, ती निश्चितपणे फल देणार आहे. कारण तुम्ही केलेली भगवत सेवाच खऱ्या अर्थाने त्या माध्यमात